इनर मॅग्नेट या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आज मी खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आलेली आहे. ते म्हणजे आपल्या मुलांना आपणच बिघडावत असतो. हो, हो. आपणच बिघडावत असतो. असंख्य महिला आणि पुरुष नेहमी बोलत असतात, की माझी मुलं ना व्यवस्थित राहतच नाहीत, योग्य ते ॲक्शन करत नाहीत, योग्य ती काम करतच नाहीत, त्यांना हवं तसंच वागतात, ऐकतच नाहीत, नको त्याच गोष्टी करतात. सगळ्या निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह गोष्टी बोलत असतो आपण आणि आपली मुलं तशीच वागतात. जर आपल्या मुलांना जर चांगल्या सवयी लावायच्या असतील, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी योग्य ती ॲक्शन जर घ्यायला सांगायची असेल, तर तसं वळणही त्यांना लावा. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं? वेगवेगळ्या टेक्निक्स काय असतात? हे त्यांना शिकवा. नको त्या ठिकाणी नको तितका पैसा घालत आहोत. शिक्षणासाठी घालतोय ठीक आहे. पण अशा गोष्टी जेव्हा मेंटली ते स्ट्राँग होतात ना, तेव्हा ते लाईफ खूप आनंदाने जगू शकतात. लहान-लहान मुलं आजकाल लॉ ऑफ अट्रॅक्शन करत आहेत. होओपोनोपोनो टेक्निक करत आहेत. खूप लहान वयात हवं तितकं गोष्टी अचीव्ह करत आहेत. पण आपल्यासारखे लोक असे आहेत, ते फक्त आपल्या मुलाबाबतीत निगेटिव्ह बोलतात. स्वतः तर बोलतातच, पण जेव्हा 4 लोकात आपण बसतो, तेव्हा हेच बोलतो, "माझा मुलगा ऐकतच नाही. खूपच दांड आहे. त्याला जसं वाटेल ना, तसंच करतो. त्याच्या मनानुसारच ऐकतो." आजकालची मुलं ना कोणाचं ऐकतच नाहीत. आजकालची मुलं ना खूप दांडच झालेली आहेत. असे असंख्य निगेटिव्ह वर्ड्स आपण उच्चार करतो. पण आपण कधी आपल्या मुलांसाठी चांगला विचार स्वतःहून करता का? माहिती आपला मुलगा जर चांगला नाही, पण आपण चांगलाच नाहीये असं जेव्हा बोलत जातो ना, तर तो मुलगा तसाच होत जात असतो. आपल्या मुलांमध्ये जे जे चांगले गुण आपल्याला हवे आहेत ना, त्या गुणांचा विचार करा, तसे वर्ड्स यूज करा, तसे अफर्मेशन्स करा, जेणेकरून तुमचा मुलगा तसा बनेल. आणि लहान वयामध्ये त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवा, माइंडवरती कंट्रोल करायचं शिकवा, मेडिटेशन शिकवा. घरातील एक व्यक्ती जरी मेडिटेशन करायला शिकला ना, तर हळू-हळू त्याचे व्हायब्रेशन इतके स्ट्राँग होतात, आजूबाजूचा एरिया इतका क्लीन होतो, की हळू-हळू आपल्या घरातले एक-एक व्यक्ती आपल्यासोबत मेडिटेशन करायला बसतात. आणि जर लहान मुलांना जर लहान वयापासून मेडिटेशनची सवय लागली, तर ते आयुष्य खूप आनंदाने जगू शकतात. कारण फ्युचरमध्ये खूप असंख्य गोष्टी असतील, ज्या त्यांना मेंटली अनस्टेबल करतील. पण लहान वयापासून जर त्यांना ही एक सवय लागली, की आपल्याला मेडिटेशन करायचं आहे, माइंडला कंट्रोल ठेवायचं आहे, तेव्हा ते पुढची लाईफ खूप आनंदाने जगतील. त्यामुळे फक्त पैसा ओतू नका. हव्या तितक्या गोष्टी त्यांना घेऊन द्या. पण जी एक गोष्ट आहे ना, ती म्हणजे त्यांना माइंडला कंट्रोल करणं आणि आनंदाने जीवनाकडे बघत राहणं. आयुष्यामध्ये भरपूर दुःख येणार आहे. तुम्ही तुमच्या दुःखातूनच इथेपर्यंत आलेला आहात. पण आतापर्यंत रडतच आहात, की माझ्या लाईफमध्ये असं काहीच नव्हतं जे तुला भेटत आहे. आम्ही तर किती सफर केलेलं आहे. आम्हाला तेवढ्या फॅसिलिटीही नव्हत्या. आम्हाला असं एज्युकेशनही नाही भेटलं. आपण नेहमी सतत आपले रडगाणे त्यांच्यासमोर गात असतो. त्यांना त्याचं काही नाही वाटत. एकदा दोनदा सांगतो ना, तेव्हा मुलं ऐकतात सीरियस होऊन. पण त्याच गोष्टी आपण रिपीट करत असेल ना, ते इग्नोर करतात. हो. पण ह्या गोष्टी तुम्ही जे इथपर्यंत जी लाईफ रडत आणलेली आहेत ना, ती त्यांची लाईफ पुढे नकोय आपल्याला. तर फ्युचरमध्ये असंख्य लोकं त्यांना भेटतील. वेगवेगळ्या माइंडसेटचे भेटतील. पण त्यांचं माइंड जर स्टेबल असेल, कंट्रोलमध्ये असेल आणि ते जर पीसफुली त्यांची लाईफ जगू शकत असतील ना, तर सगळी सिच्युएशन ती खूप इझिली हँडल करू शकतात. तर मुलांच्या बाबतीत निगेटिव्ह विचार करत राहू नका. त्यांना चांगल्या सवयी लावा. योग्य ते क्लासेस लावा ना. मेडिटेशनचे छोटे-छोटे क्लासेस असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे क्लासेस आहेत. अशा गोष्टी लावा जेणेकरून रोज मुलं मेडिटेशन करतील. मुलं घरात तुमच्याकडून नाही ऐकत ना, रोज तुम्ही त्यांना मेडिटेशनला बसा बोलले तर ते नाही बसतील. थोडे पैसे घाला, लावा क्लास. कारण त्याचा यूज आयुष्यभर होतील. आजकाल प्रत्येक आई-वडिलांचं असं म्हणणं असतं, की मुलं आजकाल आई-वडिलांना सांभाळणार नाही. ते फक्त स्वतःचं बघत आहेत. त्यांचं घर, त्यांचं भविष्य, त्यांची वाईफ, त्यांची फॅमिली. पण आई-वडील आजकाल साईडला पडत आहेत. पण ही सिच्युएशन, हे माइंडसेट कुठून आलेलं आहे? तुमच्याकडूनच आलेलं आहे. तुम्ही जर लहानपणापासून जर त्यांना अशा गोष्टी
सांगत गेलात, योग्य ते ॲक्शन घ्यायला लावलात, लोकांबद्दल आपुलकी जाणवायला लागते. जेव्हा तुम्ही लोकांबद्दल व्यवस्थित उच्चार करता ना शब्दांचा, तेव्हाच तुमची मुलंही त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. जर आपलाच दृष्टिकोन चांगला नसेल, तर मुलांचा दृष्टिकोन आपण बदलू शकत नाही. आपण एकाला म्हणतोय, की "तू मेडिटेशन कर." तुम्ही स्वतः करता का? मुलं तुम्हाला रिपीट म्हणतील, "तू करतेस का? तुम्ही करता का?" नाही ना. तुम्ही करा. आजपर्यंत तुम्ही काय केलंय जे आता आम्हाला सांगताय? हो, हो. म्हणतात आजकालची मुलं. सुरुवात स्वतःपासून करा. थोडं-थोडं मेडिटेशन करा. खूप तुम्ही स्वतः सुखी राहाल. तुम्ही जे मुलांच्या, सुनांच्या झंझाटामध्ये फसलेला आहात ना, तिथून बाहेर पडाल. कारण आजकालचे आई-वडील खूप दुःखात आहेत. लहानपणी मुलांचं करण्यामध्ये व्यस्त आहेत, त्यांची लाईफ सुधारण्यामध्ये व्यस्त आहेत आणि मुलं ऐकत नाहीत या रडगाण्यामध्ये व्यस्त आहेत. पण जेव्हा ते मोठे होतात, त्यांचं लग्न होतं, घरात सुना येतात, तेव्हा ते वेगळ्याच झोनमध्ये असतात, की आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, आमचं जीवन तर काही सुखीच नाहीये, यांच्यासाठी आम्ही इतकं काही केलं, पण ते आमच्याकडे लक्षच देत नाहीत. ते फक्त स्वतःचाच विचार करतात. या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त निगेटिव्ह विचार करता. ठीक आहे, मान्य आहे ही सिच्युएशन आहे. पण तुम्हाला ही सिच्युएशन अशीच हवी आहे का पुढे पण? नाही ना. जशी सिच्युएशन आहे तसा विचार करा, जेणेकरून तशा गोष्टी अट्रॅक्ट करा. आणि मुलाला ही एक सवय लावा मेडिटेशनची, लॉ ऑफ अट्रॅक्शनची, होओपोनोपोनो टेक्निकची. मग बघा, मुलं खूप लवकर सक्सेसफुल होतील. कॉम्पिटिशन भरपूर आहे. पण ॲक्शन प्लस एनर्जी जेव्हा एका अलाइनमेंटमध्ये येईल ना, तेव्हा तुमचे मुलं खूप लवकर सक्सेसफुल होतील आणि खऱ्या अर्थाने त्यांना जगण्याचा अर्थ समजेल, जगण्याची पद्धत समजेल आणि जीवन आनंदाने तुमच्या सोबत जगतील. हो, एवढी एक सवय लावा, चांगले क्लास लावा आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल बनवा आणि तुम्हीही सक्सेसफुल होणारच आहात, झालेले आहात. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक सो मच माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात. इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्यासाठी खूप 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 थँक आणि तुमचे मुलं खूप 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 पॉझिटिव्ह आहेत, खूप चांगले आहेत. तुम्हाला जसे हवे आहेत तसे ते आहेत. फक्त त्यांना एवढी एक सवय लावा आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल बनवा. हो. थँक यू सो मच. थँक्स अ लॉट.